नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. ऑक्टोबर महिन्याचा तुम्ही जो हप्त्याची वाट पाहत होते त्या हप्त्याची तारीख आता या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली आहे. या दिवशी तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे का? आणि केवायसीची तारीख सुद्धा शेवटची ती तारीख आहे, तुम्हाला केवायसीची ती तारीख सुद्धा या ठिकाणी फिक्स केलेली आहे. आता ह्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे का? तुम्हाला जर केवायसी करावी लागणार आहे तर मग तुम्हाला पैसे जमा होतील का की जमा होणार नाहीये? केवायसी केली तरच पैसे जमा होतील की नाही होणार? सर्व माहिती या ठिकाणी शासनाने या ठिकाणी JR मध्ये दिलेले आहे. शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आपण संपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी शासनाने सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा 29 ऑक्टोबर 2025चा म्हणजेच आजचाच हा JR या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. आता यामध्ये बघा काय शासनाने महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला जो ऑक्टोबर महिन्याचा जो निधी आहे तो बघा या ठिकाणी या योजनेतील पात्र महिला लाभार्थी आहेत, त्या महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी शासनाने 410.30 कोटी एवढा निधी या ठिकाणी प्रशासनाला वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 410.30 कोटीचा निधी या ठिकाणी शासनाने वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला जो ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती लवकरच या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. बघा, या ठिकाणी सांगितले शासनाने सामाजिक न्याय व विशेष महिला विभाग आहे तो महिला विभाग विकास यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी असे या ठिकाणी शासनाने सांगितले. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जो प्रत्येक महिन्याचा जो निधी आहे म्हणजे तो 1500 रुपयाचा लाभ आहे, तो लाभ प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात यावा या ठिकाणी असं शासनाने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी शासनाने सांगितले संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ असेल किंवा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक लाभ मिळणार नाही याची दक्षता महिला आणि बालविकास या विभागाने घ्यावी असे या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे. आता यामध्ये शासनाने ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींना 10 तारखेच्या म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला निधी या ठिकाणी वितरित केला जाईल. या ठिकाणी शासनाने सांगितले तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ऑक्टोबर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत आम्हाला येणार आहे, कधी जमा होणार आहे. सर्व माहिती या ठिकाणी शासनाने दिली आहे. तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची केवायसी झाली असेल किंवा झालेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. तुम्हाला 2 महिन्याची या ठिकाणी शासनाने सूट दिली होती. 2 महिन्याची शासनाने या ठिकाणी तुम्हाला सूट दिली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात तुमची केवायसी झालेली नसेल तरी तुम्हाला जे पैसे तुमचा जो महिन्याचा हप्ता आहे 1500 रुपये तो जमा केला जाणार आहे. परंतु यापुढील हप्त्यांसाठी तुम्हाला सुरळीत चालू राहण्यासाठी तुम्हाला KYC करणं अनिवार्य आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. KYC लाडकी बहिणी KYC मराठी कट्टा 360 तुम्ही असं यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमची KYC करू शकता. KYC केली तरच तुम्हाला यापुढील हप्ते जे आहेत ते हप्ते सुरळीतपणे चालू राहणार आहेत. जर तुमची KYC झालेली नाही तर तुम्हाला यापुढील हप्ते बंद होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. आता या ठिकाणी शासनाने तुम्हाला
जी ई-के-वाय-सी करायला सांगितली ते ई-के-वाय-सीची तारीख सुद्धा या ठिकाणी फिक्स केलेली आहे. तुम्हाला त्या तारखेपर्यंत, त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करायची आहे. आता ती लास्ट तारीख कोणती सांगितली शासनाने या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे त्यांनी सांगितले बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत आर्थिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून बघा, या ठिकाणी लिंक सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. ladkibahn.maharashtra.gov.in याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करायची आहे लाडक्या बहिणीनं. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायची नाही आहे. भरपूर अशा फसव्या वेबसाईट या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना वेबसाईट ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर याच वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट द्यायची आणि याच वेबसाईटवरती तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करायची. या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी तुमची जी ई-के-वाय-सी ती ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी 18 नोव्हेंबरपर्यंत होणार नाही अशा लाडक्या बहिणींनी त्यांचे हप्ते पुढील हप्ते बंद होणार आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी जी आहे झालेली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आता वेबसाईट जी आहे ती वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे. त्याचे जे OTP सेंड होतात. ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरळीतपणे व्यवस्थित चालू आहे. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तुम्हाला ई-के-वाय-सी करायची असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या कॉम्प्युटरवरून करू शकता. जवळच्या CSC केंद्रात जाऊन करू शकता किंवा तुम्ही आमच्याशी संपर्कसुद्धा साधून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यास. तर तुमची लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होऊन जाईल आणि 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करून जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.